नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला चांगलाच वेग आहे। खरातचा पीए रमेश हिंगे फरार आहे। SIT कडून शोध मोहीम सुरू आहे। हिंगे हा खरातचा अत्यंत निकटवर्ती असल्याची माहिती सुद्धा आहे। आर्थिक व्यवहार संपर्क व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका हिंगे बजावायचा अशी माहिती मिळते, तशी शक्यता ही वर्तवली जाते। त्यामुळे खराच्या नेटवर्किंग मधील महत्त्वाचा दुवा म्हणजे हिंगेकडे आता तपासाला वेग येतोय। अजित दादांची प्रतिमा घेऊन अमोल मिटकरी विधिमंडळ परिसरात आज पोहोचले। दादांच्या अपघात प्रकरणी विधिमंडळात चर्चा व्हावी अशी मिटकरींची मागणी आहे। अद्याप चर्चा न झाल्यानं दादांची प्रतिमा घेऊन मिटकरी विधिमंडळात दाखल झालेले आहेत। मिटकरींची 13 मेला विधान परिषदेची टर्म संपतीये। SIT जर बसवलेली आहे तर सर्व म्हणजे त्या बाबांच्या आश्रमात कोण येणं जाणं करत होतं, त्या बाबांच्या आश्रमात काही आर्थिक गैरव्यवहार किती झाले, कारण बाबाची प्रॉपर्टी 1,500 कोटीपर्यंत गेल्याचं कळतंय। त्यामुळे इतका मोठा, आता काल तर एक उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलीचा आणि पत्नीच्या सातबाऱ्यावर पण नाव आहे। त्याच्यामुळे त्याच्या संपर्कात आर्थिक व्यवहार गैरव्यवहार करणारे, मग ते पाणी आरक्षित करण्यापासून का असू देत, त्याच्या आश्रमाला जे लाखो लिटर पाणी आरक्षित झालं ते सर्वांची चौकशी झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।